श्रीराम समर्थ. एकदा ब्रह्मचैतन्य महाराज प्रापंचिकांना सांगत होते की मनापासून प्रपंच करावा. असं त्यांनी सांगितल्यानंतर एका बाईनी त्यांना प्रश्न विचारला की मनापासून प्रपंच केला तर मन भगवंताकडे कसं लागेल? भगवंताकडे मन लावायचं असेल तर प्रपंच मनापासून कसा करता येईल? तेव्हा महाराज हसून म्हणतायत की अहो, मनुष्य जन्माची थोरवी त्याच्या मनातच आहे. माणसाच्या मनात एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की ते एका वेळी 4-5 गोष्टी सहज करू शकतो आणि त्या गोष्टी तो बिनचूकही करू शकतो आणि तन्मयतेनेही करू शकतो. मग त्यांनी लगेच उदाहरण दिलं की एका गावामध्ये 4 घरच्या सुना पाणी आणायला म्हणून गावाच्या नदीवरती जात असत. आता नदी लांब आणि प्रत्येकीकडे 2-3 हंडे तरी असायचे, कारण पाणी भरपूर लागायचं. आता त्या पाण्याने भरलेले हंडे ते आपल्या मस्तकावर ठेवत असत आणि घरी निघत असत. पण त्यावेळी त्यांचं एक लक्ष हंड्यावरती असायचं, कारण हंड्यातलं पाणी सांडू नये. दुसरं लक्ष त्यांच्या कडेवर असलेल्या मुलाकडे असायचं, पण ते मूल लक्ष देऊन त्याला सांभाळून किंवा कोणाचा मुलगा हात धरून चालत असेल त्याच्याकडे असायचं. तिसरं लक्ष असायचं की आपल्या पायात काटा खडा तर मोडणार नाही ना, ह्याच्याकडे असायचा. आणि चौथं लक्ष, कारण त्यावेळी सुनांना तोच एकांत मिळत असे आणि आपल्या सासूबद्दल बोलायची ही संधी असायची, त्यामुळे चौथं लक्ष ती त्यात 4 जणी एकमेकींमध्ये आपल्या सासूबाईंबद्दल बोलत असत. आणि चौथं लक्ष घरी निजलेल्या किंवा एखादीचं बाळ घरी निजलं असेल तर त्या बाळाकडे असायचं. पण ह्या 4ही गोष्टी एकाच वेळी तितक्याच तन्मयतेने होत असत. शिवाय असे पहा की घरात लहान मुलाला सकाळी स्नान घालून पाण्यात एखादी आई झोपवते आणि सकाळचा स्वयंपाक करते. स्वयंपाक चालू असतो, त्याबरोबर बाळाकडे सुद्धा लक्ष असतं. पण असं केल्याने स्वयंपाक बिघडतो का? नाही. हे जसं खरं आहे तसं मन स्वयंपाकात असते ते प्रपंचात ठेवावे आणि जे मन बालकाकडे असते ना, त्याच्याकडे ओढ घेते ते तन्मयतेने भगवंताकडे लावावं. म्हणजेच प्रपंच होईल पण परमार्थ सुद्धा सहज होईल. असं शंकेचं निरसन महाराजांनी केलं. श्रीराम समर्थ.